बैजिक समीकरणे, अल्जेब्रिक इक्वेशन्स. या व्हिडिओमध्ये आपण बैजिक समीकरणं कशी सोडवायची हे शिकणार आहोत. आपल्याला माहीत नसलेल्या संख्येची किंमत शोधावी लागते, त्याला बैजिक समीकरण म्हणतात. आपण ही संख्या इंग्रजी वर्णमालेतील कोणत्याही अक्षराने म्हणजे एक्स, वाय किंवा झेड ने दर्शवू शकतो. या अक्षरांना चल असे म्हणतात. हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा दीपाच्या घरी काही किलो तांदूळ आहेत. तिची बहीण कमला हिने बाजारातून 10 किलो तांदूळ आणले. आता त्यांच्या घरी एकूण 25 किलो तांदूळ आहेत. तर सुरुवातीला त्यांच्या घरी किती किलो तांदूळ होते? चला हे एका समीकरणाच्या रूपात लिहू. सुरुवातीला घरी किती किलो तांदूळ होते हे आपल्याला काढायचं आहे. ते आपण एक्स ने दाखवू. एक्स अधिक 10 बरोबर 25. आपल्याला हे देखील माहित आहे की समीकरण हे तराजू सारखे असते. आपण हा तराजू वापरून समीकरण सोडवतो. एक्स ची किंमत काढण्यासाठी आपल्याला एक्स ला वेगळं करावं लागेल. त्यासाठी आपण एक्स सोबत असलेले 10 किलो काढून टाकतो. संतुलन राखण्यासाठी आपल्याला या दुसऱ्या बाजूनेही 10 किलो काढावे लागतील. समीकरणात आपल्याला बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजूंमधून 10 वजा करावे लागतील. म्हणून दोन्ही बाजूंमधून 10 वजा केल्यावर आपल्याला एक्स बरोबर 15 किलो असे मिळाले. त्याचप्रमाणे जर समीकरण y वजा 6 बरोबर 14 असे असेल तर y ची किंमत कशी काढायची? त्यासाठी आपल्याला आधी y ला वेगळं करावं लागेल. हे सोडवण्यासाठी आपल्याला y सोबत असलेल्या 6 ला 0 करावं लागेल. वजा 6 मध्ये 6 मिळवल्यास आपल्याला उत्तर 0 मिळतं. समीकरणाचा समतोल राखण्यासाठी आपण दुसऱ्या बाजूला असलेल्या 14 मध्येही 6 मिळवणं आवश्यक आहे. अशा प्रकारे y बरोबर 20 ही संख्या मिळाली. आता याच पद्धतीने गुणाकार आणि भागाकाराची उदाहरणे पाहूयात. रवीने 3 पेन विकत घेतले. त्या 3 पेन्सची एकूण किंमत 45 रुपये आहे. तर एका पेनची किंमत किती? समजा एका पेनची किंमत Z रुपये आहे. रवीने असे 3 पेन खरेदी केले. त्यामुळे एकूण किंमत Z च्या तिप्पट होती आणि ती 45 रुपयांच्या बरोबर आहे. म्हणून समीकरण 3Z बरोबर 45 असे आहे. Z चे मूल्य काढण्यासाठी आपल्याला त्याला बरोबर चिन्हाच्या एका बाजूला वेगळं करावं लागेल. Z ला 3 ने गुणले जात असल्यामुळे आपल्याला 3 ने भागावे लागेल. समीकरण संतुलित ठेवण्यासाठी आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूंना 3 ने भागूया. इथे 3 ला 3 ने भागल्यास उत्तर 1 येतं आणि दुसऱ्या बाजूला 45 ला 3 ने भागल्यास तर 15 येतं. म्हणून Z ची किंमत 15 आहे. म्हणजेच एका पेनाची किंमत 15 रुपये आहे. आता जर आपलं समीकरण a भागिले 5 बरोबर 7 असं असेल तर a ची किंमत काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? बरोबर a हे चल वेगळं करण्यासाठी आपल्याला आधी 5 ने गुणाकार करावा लागेल. समीकरणाचा समतोल राखण्यासाठी आपण दुसऱ्या बाजूला देखील 5 ने गुणाकार करू. या बाजूला 5 ला 5 ने भागल्यास आपल्याला 1 मिळतो आणि दुसऱ्या बाजूला 7 ला 5 ने गुणल्यास 35 हे उत्तर येतं. म्हणून a ची किंमत 35 आहे. आता आपण पहिले उदाहरण पुन्हा पाहू. इथे x ला वेगळं करण्यासाठी आणि समीकरणाचा समतोल राखण्यासाठी आपण दोन्ही बाजूंमधून 10 वजा केले. आपण या पायरीकडे काही वेळासाठी जर का दुर्लक्ष केलं तर पुढच्या पायरीमध्ये आपल्याला असे दिसेल की x मध्ये मिळवली जाणारी 10 ही संख्या आता बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला वजा केली जात आहे. त्याचप्रमाणे आपण इतर उदाहरणं पाहिली तर आपल्याला असे आढळून येईल की 6 ही संख्या जी आधी वजा केली जात होती ती आता समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला मिळवली जात आहे. 3 ही संख्या जी आधी गुणली जात होती ती आता बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला भाग देते आहे. आणि 5 ही संख्या जी भाग देत होती ती आता दुसऱ्या बाजूला गुणाकाराच्या रूपात आहे. चलासह असलेल्या संख्या बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला ठेवून आपण ही उत्तरं शोधू शकतो.
फक्त हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे की असं करताना संख्यांची चिन्हे बदलतात. बेरजेची वजाबाकी होते, वजाबाकीची बेरीज होते, गुणाकाराचा भागाकार होतो आणि भागाकाराचा गुणाकार होतो.